नमस्कार मित्रांनो. वैवाहिक जीवनामध्ये पती आणि पत्नी दोघांची समजा मिथुन रास असेल, तर त्या दोघांमध्ये घटस्फोटाची जी संभावना आहे किंवा डिव्होर्सची जी संभावना आहे, ही किती प्रकारे होऊ शकते किंवा कोणती कारणं महत्त्वपूर्ण असतात? या संदर्भातली चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला हे जाणून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे, की जो घटस्फोट आहे किंवा जो डिव्होर्स आहे, ही काही घटना नाही की जी एकाच दिवसात घडते. याकरता तुमचा जो संपूर्ण व्यक्तिमत्व आहे, जो स्वभाव आहे, जीवनाकडे बघण्याची जी दृष्टी आहे, वैवाहिक जीवनात तुमची जी अपेक्षा आहे, ही सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडते. आणि त्याकरता तुम्हाला एकमेकांचे जे स्वभाव आहेत किंवा व्यक्तिमत्व आहे, हे जाणून घेणं सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरेल. इथे जसं की मिथुन राशी आहे, परंतु मिथुन राशी जरी असली, तरी मिथुन राशीमध्ये नक्षत्र पण आहेत, ती वेगवेगळी असू शकतात किंवा एकंदरीत स्त्री आणि पुरुष यांचे स्वतःचे असे काही स्वभाव गुणधर्म असतात, तर त्या अन्वये सुद्धा विचार होणं गरजेचं राहील. सुरुवातीला आपण चर्चा करू की मिथुन रास नेमकी कशी असते किंवा त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व कशा प्रकारचं असतं. मिथुन राशीबद्दल सांगायचं झालं तर कालपुरुषाच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानामध्ये येणारी रास आहे, पुरुष रास आहे. या राशीचा जो स्वामी आहे तो बुध आहे. या राशीचं जे तत्व आहे ते वायू तत्व आहे आणि ही जी रास आहे ही वी स्वभावाची रास आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वपूर्ण गोष्ट जी की मिथुन राशीमध्ये दिसून येते ते म्हणजे त्यांचं संवाद कौशल्य. संवाद कौशल्य किंवा संवाद साधण्याची कला ही मिथुन राशीमध्ये अतिशय उत्तम प्रकारे असते. बालपणापासून थोडंसं चिकित्सक असतात, चौकस असतात. प्रत्येक गोष्टीबद्दल जाणून घेण्याची जी वृत्ती आहे ती मिथुन राशीमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. त्यामुळे जवळजवळ प्रत्येक विषयाचं त्यांना नॉलेज असं किंवा ज्ञान असतं. त्यामुळे इतरांशी संवाद साधण्याकरता आवश्यक जी पुंजी असते ती त्यांच्याकडे असते आणि संवाद साधण्याची कलासुद्धा खूप चांगली असते. शब्दसुद्धा खूप चांगल्या प्रकारे वापरतात. महत्त्वाचं म्हणजे आपल्या शब्दामुळे सुद्धा समोरचा दुखावला जाणार नाही याची संपूर्ण काळजी ही मिथुन राशीच्या व्यक्ती घेतच असतात, जी की खूप महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं राहणीमान सुद्धा चांगलं असतं, थोडंसं आधुनिक असतं. राहणीमानाच्या संदर्भात एकच एक प्रकारचं राहणीमान यांचं दिसून येत नाही. यांचे जे चॉईसेस असतात, आवडीनिवडी असतात, ह्या कायम बदलत असतात. बदल हाच काय तो या राशीमध्ये स्थिर असतो. म्हणजेच मिथुन राशीच्या ज्या व्यक्ती असतात त्यांना बदल कायम आवडतो. मग ते वागण्या बोलण्यात खाण्यापिण्यापासून त्या सगळ्या गोष्टींमध्ये यांना बदल हवा असतो. परंतु याचा तोटा हा सुद्धा साधारण आर्थिक संदर्भात होण्याची शक्यता जास्त असते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे करिअरच्या बाबतीत सुद्धा याचा मोठा फटका बसू शकतो. कारण करिअरच्या बाबतीत होतं काय की जर का तुमचं करिअर कायम बदलत असेल, जर का तुम्हाला एखाद्या विशिष्ट क्षेत्रामधलं खूप जास्त नॉलेज नसेल किंवा स्किल नसेल, तर अर्थातच त्याचा त्रास तुम्हाला दूरगामी गोष्टींमध्ये होऊ शकतो. अर्थात या गोष्टीतील लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र करिअरच्या बाबतीमध्ये बौद्धिक क्षेत्राच्या संदर्भातली जी करिअर आहे, ज्या ठिकाणी बोलणं जास्त महत्त्व आहे, ज्या ठिकाणी वन टू वन कम्युनिकेशन आहे, ज्या ठिकाणी ह्युमन सर्व्हिस इंडस्ट्रीज आहे, त्या ठिकाणी ज्या मिथुन राशीच्या व्यक्ती आहेत या अतिशय सहजपणे सेटल होऊ शकतात. त्यांना फिरण्याची जास्त आवड असते. वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणं, तिकडची संस्कृती जाणून घेणं, त्या व्यक्तींशी संवाद साधणं, हा भाग यांच्यामध्ये खूप चांगला दिसून येतो. अर्थात बोलण्याची किंवा संवाद साधण्याची कला जास्त चांगली असल्यामुळे यांचं मित्र जे असतात ते थोडेसे जास्त असतात. सध्याच्या कालावधीमध्ये सोशल नेटवर्किंग या साईट्समध्ये यांचं त्यामध्ये बोलणं मिळणं थोडंसं जास्त असतं. अर्थात या ज्या व्यक्ती असतात त्यांचं संवाद कौशल्य किंवा ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये सुद्धा या व्यक्ती पुढे जाऊ शकतात. मिथुन राशीच्याबद्दल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे थोडेसे भावुक असतात, थोडे हळवे असतात आणि थोडासा घाबरटपणा यांच्यामध्ये दिसून येतो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी जर का एखादी गोष्ट जर का त्यांच्या मनाविरुद्ध घडली तर लगेच ते स्ट्रेस घेतात. म्हणजेच दिवसभरात बरेचसे ज्यांचे मूड स्विंग यांच्यामध्ये दिसून येतात. छोट्या छोट्या कारणामुळे सुद्धा कधी कोणी जर का थोडासा एक शब्द जरी यांच्या विरोधात बोलला किंवा वेगळा बोलला तरी ते वाईट वाटून घेतात. त्याच्यामुळे मूड स्विंग यांच्या एकंदरीतच जे त्यांचं व्यक्तिमत्व आहे त्यामध्ये दिसून येतात. छोट्या छोट्या गोष्टींनी दुःखी होतात, छोट्या गोष्टींनी आनंदी सुद्धा होतात. छोट्या मुलासारखा निरागस असा यांचा स्वभाव असतो. आणि यांच्या बाबतीत एक गोष्ट असते की यांना तुम्ही एखादी गोष्ट करून नका सांगितलं तर ते मुद्दामून जाऊन करतील आणि एखाद्या गोष्टीचा अनुभव मात्र आला मग त्या मार्गे जाणार नाही. तर हा जो भाग आहे जसं की छोट्या मुलाचा व्यक्तिमत्व असं तसा प्रकार यांच्यामध्ये दिसून येतो. म्हणजेच मिथुन राशीच्या व्यक्ती वयाने कितीही मोठ्या झाल्या तरी हा जो अनुभव आहे निरागस असतात. तो जो भाग आहे यांच्यामध्ये दिसून येतो आणि थोडासा माणुसकीचा भाग सुद्धा यांच्यामध्ये दिसून येतो. म्हणजे दुसऱ्याला मदत करणं वगैरे हा भाग सुद्धा मिथुन राशीमध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येतो. आता एकंदरीत मिथुन राशीमध्ये 3 नक्षत्र आहेत, मृग, आद्रा आणि पुनर्वसू. पैकी मृग नक्षत्राच्या ज्या व्यक्ती असतात यांचे बौद्धिक खूप चांगलं असतं. वाचनाची, लेखनाची यांना आवड भरपूर असते. वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं वाचणं, त्या संदर्भातलं ज्ञान घेणं आणि एखाद्या गोष्टीवरती निर्णय घेण्याच्या संदर्भात खूप चिकित्सक असतात. निर्णय घेताना खूप विचारपूर्वक निर्णय घेतील, एखाद्या गोष्टीचा सांगोपांग विचार करतील
एखादं संकट जरी आलं तर त्या संदर्भात नीट विचार करून मार्ग काढणं हा भाग मिथुन राशीच्या व्यक्तीमध्ये दिसून येतो. मात्र आद्रा नक्षत्राबद्दल गोष्ट थोडीशी वेगळी आहे. आद्रा नक्षत्राचं सुद्धा बौद्धिक चांगलं असतं, परंतु थोडंसं लेट गो करणं हा भाग आद्रा नक्षत्र म्हणजे बघू करू हा जो भाग आहे हा भाग आद्रा नक्षत्र आणि पुनर्वसू नक्षत्रामध्ये सुद्धा बऱ्याच प्रमाणात दिसून येतं. अर्थात आद्रा नक्षत्र शारीरिकतेच्या दृष्टीने तसं चांगलं असतं, त्या बाबतीत काही काळजी करण्याची गरज नाही, परंतु थोडंसं बघू कर किंवा आळशीपणा आहे तो थोडासा जास्त दिसू शकतो. अर्थात त्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे, कारण बौद्धिक हे नक्कीच आद्रा नक्षत्राचं चांगलं असतं. पुनर्वसू नक्षत्राचे पहिले जे 3 चरण आहेत हे मिथुन राशीमध्ये येतं आणि हे पुनर्वसू नक्षत्र हे बरंचसं डिपेंडेबल आहे, दुसऱ्यावर तर अवलंबून राहणार आहे. छोट्या छोट्या गोष्टीवरती निर्णय घेण्याकरता सुद्धा दुसऱ्याला विचारतील आणि बऱ्याच जणांना विचारल्यानंतर काही स्वतःच्या एखाद्या निर्णयापर्यंत पोहोचू शकतील. अर्थात पुनर्वसू नक्षत्रामध्ये ही गोष्ट थोडीशी वेगळी आहे, मात्र मनाने खूप साफ असतात. म्हणजे यांचा मनामध्ये काही एक नसतं कुठल्याही व्यक्तीबद्दल किंवा यांच्या जवळ असणाऱ्या व्यक्तीबद्दल याच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचे त्रास कधीच नसतात आणि सरळ सरळ जगणारे असतात. थोडेसे धार्मिक आध्यात्मिक वृत्ती यांच्यामध्ये दिसून येतात आणि ज्या चालीरीती आहेत त्यावरती थोडेसे विश्वास ठेवला जातात. यांना थोडंसं इंट्युशन्स वगैरे सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं येतं आणि पुनर्वसू नक्षत्राच्या बाबतीमध्ये थोडंसं लकी अशा प्रकारचं नक्षत्र आहे. मात्र या नक्षत्राच्या ज्या व्यक्ती असतात, मग ते स्त्री असू दे किंवा पुरुष, शारीरिक मेहनतीची कामं यांना तशी जमत नाही. म्हणजे जास्त शारीरिक मेहनत झाली तर लवकर थकून जाणं हा जो भाग आहे हा भाग थोडासा पुनर्वसू नक्षत्रामध्ये जास्त प्रमाणात दिसून येतं. परंतु एकंदरीत सांगायचं झालं तर पुनर्वसू नक्षत्र हे तसं साधं आहे, व्यवस्थित आहे, नीटचं आहे, सरळ सरळ चालणारं आहे. मिथुन राशीबद्दल ही गोष्ट थोडीशी आहे की यांच्यामध्ये थोडासा कॉन्फिडन्स कमी असतो आणि त्यामुळे निर्णय क्षमता थोडीशी कमी असते. बघू करू असा प्रकारचा भाग असतो आणि बिनधास्तपणा हा या राशीमध्ये थोडासा कमी असतो आणि खर्च करण्याची वृत्ती थोडीशी जास्त असते. फिरायला जाणं यांना आवडतं. फिरायला जरी गेले तरी एकटे फिरायला जाणार नाही, कोणाला तरी बरोबर घेऊन जातील. तर हा भाग जो आहे म्हणजे एखादी गोष्ट ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस कोणीतरी आपल्या बरोबर असावं हा भाग मिथुन राशीच्या व्यक्तीमध्ये थोडासा जास्त दिसून येतं. जसं की आपण चर्चा करतो आहोत की पती पत्नी दोघांची समजा मिथुन रास असेल तर अर्थात दोघांची जर का मिथुन रास असेल तर बऱ्याचशा गोष्टींमध्ये यांचं सहमत होऊ शकतं आणि याच्यामध्ये भांडणं मतभेद वगैरे होणं थोडंसं कठीण असतं. इथे 2-3 गोष्टी आहेत थोड्याशा लक्ष देणं गरजेचं राहील. या दोघांमध्ये म्हणजे दोन्ही समजा मिथुन रास असेल, मिथुन राशीचे पती पत्नी असतील तर त्यामध्ये समजा पारिवारिक काय हस्तक्षेप होत असेल तर त्यामुळे थोडेसे त्रास म्हणजे या दोन्ही जे आहेत पती पत्नी यांचे स्वतःचे काही मोठे प्रॉब्लेम नसतात, परंतु तिसरा व्यक्ती जेव्हा त्यांच्यामध्ये काही प्रॉब्लेम करू शकतो. मग तो परिवाराचा असेल तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. आर्थिक समस्या सगळ्यात महत्त्वपूर्ण ठरते. लक्षात घ्या, खास करून ही गोष्ट आहे ती मिथुन राशीचे जे पती आहेत किंवा पुरुष आहेत त्यांनी थोडंसं लक्षात ठेवणं गरजेचं राहील, कारण स्पेंडिंग ही दोघांकडून जास्त असतील. पती पत्नी दोघांकडून खर्च जास्त, दोघंहीच खर्चिक असतात आणि खर्च झाले तर अर्थात आर्थिक समस्या येणं हे गरजेचं होऊन जातं. तर या गोष्टीकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लैंगिक समस्या सुद्धा यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण ठरते. तसं पाहिलं तर मिथुन जी रास आहे ही कामतत्वाची आहे किंवा वायुतत्वाची रास आहे, परंतु प्रत्यक्ष शारीरिकतेची आपण जी गोष्ट पाहिली त्याच्यामध्ये थोड्याशा कमी होऊ शकतात. ही गोष्ट थोडीशी महत्त्वपूर्ण होऊ शकते तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतान सुख हे सुद्धा थोडंसं महत्त्वपूर्ण ठरतं. संतान सुखाची जर काय कमी असेल तरीसुद्धा गोष्टी आहेत त्या थोड्याशा डिवोर्सपर्यंत किंवा घटस्फोटापर्यंत जाऊ शकतात. पण तो अगदी मोठ्या ब्रॉडवेमध्ये जर का विचार करायचा झाला तर या दोन्ही राशीमध्ये घटस्फोट होण्याची शक्यता थोडीशी कमी असते दोघांच्याही बाबतीमध्ये. म्हणजे दोघी त्याच अशा डेलिकेट म्हणजे पती पत्नी दोन्ही जे आहेत ते डेलिकेट आहेत जर का मिथुन राशीच्या असतील तर. मात्र तिसऱ्या गोष्टींमुळे मग तो पैसा असेल किंवा दुसऱ्या व्यक्तींचा हस्तक्षेप असेल त्यामुळे जर का गोष्टी आहेत त्या डिवोर्सपर्यंत जाऊ शकतील. मात्र दोन्हीमध्ये डिवोर्स होण्याची संभावना खूप कमी असते. फक्त इथे एकच गोष्ट आहे की इथे जे आद्रा नक्षत्र आहे हे थोडंसं तिखट आहे. बाकी जे मृग नक्षत्र किंवा पुनर्वसू नक्षत्र आहे हे देवगणी नक्षत्र आहे. तर त्या नक्षत्रांच्यामुळे किंवा एकंदरीत राशीमुळे फारसा काही फरक पडणार नाही. पण ते 2-3 जे मुद्दे आपण पाहिले त्यावर थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. या व्यतिरिक्त जर काय प्रॉब्लेम कॉम्प्लिकेशन येत असतील तर त्याकरता तुमची जी कुंडली आहे ही पाहणं थोडंसं गरजेचं ठरेल. कारण आत्तापर्यंत जे आपण बघितलं मिथुन राशीबद्दल ते फक्त चंद्र राशीवरून बघितलं. प्रत्येक कुंडलीमध्ये चंद्रा व्यतिरिक्त सुद्धा बाकी 11 ग्रह वेगवेगळ्या राशी नक्षत्रात किंवा योगात असू शकतात आणि त्याचे परिणाम सुद्धा वेगवेगळे असू शकतात. ते अभ्यासानंतर नेमकं कारण काय असेल या संदर्भात जास्त मार्गदर्शन करता येऊ शकेल. तर मित्रांनो, हे होतं पती पत्नी दोघांचे मिथुन रास असेल तर त्या दोघांमध्ये डिवोर्स किंवा घटस्फोट होण्याची संभावना नेमकी किती असेल, कशा प्रकारची असेल या संदर्भातली चर्चा. धन्यवाद.